ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या. जर शेअर नाही केला तर शेअर पण करून घ्या. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला तर फॉलो करून घ्या. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही जर काही प्रॉब्लेम येत असेल तिथे मला विचारू पण शकता. आपण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड केलं असतं. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं. मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो. आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप्स एक ओव्हरले वगैरे ॲड करून एकदम छान असे बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचा. मग तुम्हाला अशा प्रकारे जे का तुमची फोटो असेल तुमची फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर जर लहान मोठी फोटो असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो लास्टपर्यंत जायचं. मग आपल्या फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. मग आपल्या सेकंड बीटला जायचं. 2 पार्टमध्ये कट करायचं. जसं मी कट करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे जे काही बीट्स आहेत ते सर्व बीट्समध्ये आपण कट करून घेऊ मित्रांनो फोटो. ओके मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जसं मी येतात त्या स्टेपमध्ये मग आपल्या जे काही ग्रुपच्या वरची फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथे काही 2 लेअर दिसत अशा प्रकारे ऑन करून घ्यायचं. डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो ओव्हरल्याच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचं. प्रेस करून वरच्या बोलला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मग आपलं ग्रुप्समध्ये फोटो ॲड करण्यासाठी मग आपलं ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो. मग आपल्यामध्ये अशा प्रकारे 3 ग्रुप दिसतील मित्रांनो. मग आपलं फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जर तुमची फोटो असेल तर फोटोला डिलीट करून घेऊ शकता मित्रांनो. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. मग आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं. मग आपलं जिथपर्यंत हे लेअर आहे तिथंपर्यंतच आपल्या फोटोला कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मित्रांनो प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून वन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्या स्टेपमध्ये सेट करून घ्या. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मग आपलं सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं. मग आपल्या डब्याच्याच ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. मग आपल्या 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपल्या अशा प्रकारे प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे जे काय 3च्या 00चा बीट आहे तिथं याचं मित्रांनो. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं अशा प्रकारे इमोजी पेन जे एडिट करून दिलेलं मित्रांनो त्याला ॲड केल्यानंतर मग लास्ट पण जायचं ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या इथे ग्रुप दिसेल मित्रांनो. जसं की आपण फोटो ॲड केला तिथे ग्रुप दिसेल. मग आपला अशा प्रकारे 4.25च्या बीटला ह्या लेअरवरती क्लिक करायचं. 2 पार्टमध्ये कट करायचं. मग आपलं सेकंड बीटला जायचं आणि जे काय 6.20च्या बीटला आल्यानंतर मग जे काय लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. मग आपल्या ग्रुपवरती आला दिसणार मित्रांनो. मग आपला आणखीन आपला इफेक्ट्स ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक जावं लागेल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला जे का फर्स्ट फोटो आहे जसं की फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचा मित्रांनो. आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे जसं की आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटो दिसेल. मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्टेबल करून घ्यायचं. मग आपल्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑफ करून घ्यायचं फोटोला. ऑफ केल्यानंतर मग मित्रांनो जसं की आपला लॅग मारत असेल तर फोन लॅग नाही मारणार मित्रांनो. मग आपल्या इथं पण बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोला जायचं मित्रांनो. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोला जायचं मित्रांनो. जे सेकंड फोटो लहान फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. ऑफ केल्यानंतर मित्रांनो इथून पण आपला बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे थर्ड फोटो असेल मित्रांनो. थर्ड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण आणखी आपला बॅक जायचा. अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का मोठी फोटो जसं की आपला थर्ड फोटो त्या थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. मग आपल्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून
ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे थर्ड फोटो झालेला आहे मित्रांनो। 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे काय बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का ग्रुपच्या पुढे अशा प्रकारे एक ग्रुप आहे, मग मित्रांनो ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काय 4 नंबरच्या फोटोला तर आपण घेतलेला आहे मित्रांनो। मग आपला 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपल्या इथंच पण आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं। तर मित्रांनो आपल्या इथंच ध्यान देऊन ऐकायचं मित्रांनो। जसं इफेक्ट पेस्ट करायचं त्या स्टेपमध्ये तुम्ही पण बघून पेस्ट करून घेऊ शकता मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का ग्रुपच्या पुढचा सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशाच प्रकारे 3 फोटो सोडायचे मित्रांनो। जसं की आपले 1 2 3 फोटो सोडायचे। चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग हे जे का 6 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे काय इथे ग्रुप आहे मित्रांनो। मग आपल्या ग्रुपच्या 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। मग आपला जिथे काही फोटो सोडायचा मित्रांनो, जे काही लहान फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। मग आपल्या इथून पण बॅक जायचा मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या जे का तिकडल्या साईडून 2 नंबरचे फोटो दिसेल त्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक मध्ये एक छोटी फोटो सोडलेला आहे मित्रांनो। जसं की आपला अशा प्रकारे एक फोटो सोडलेला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे काय उरलेली लास्टची फोटो आहे जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय उरलेली लास्टची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। तर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला मित्रांनो। फक्त आपलं सॉन्ग ॲड करून घ्यायचं मित्रांनो। सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी मग आपलं फर्स्टला जो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे एक सॉन्ग दिसेल मित्रांनो। सॉन्गला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। या व्हिडिओच्या सॉन्गला ॲड केल्यानंतर मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। मग आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। मग जे काय खालचा व्हिडिओ त्या व्हिडिओला डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सॉन्ग अशा प्रकारे MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट दिसून जाईल मित्रांनो। जे काय खालचे आपण जे काय 2-3 इफेक्ट ऑफ केलेला मित्रांनो त्या 2-3 इफेक्टला आपण ऑन करून घ्यायचं मित्रांनो। ऑन केल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.